हाय, तर आम्ही गेलो होतो माझ्या माहेरी आणि आमच्या माहेरचा शिमगा हा कसा असतो बघा आणि ही सगळी अशी सोंगं काढली जातात. तर तुम्हाला कशी वाटतात नक्की सांगा कमेंट करून. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बेळगावला गेलो आणि इथं परीचे पप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी जम्मूला जात होते बघा. आणि ते सकाळी पहाटे 5:30लाच चालले होते. रात्रभर काही माझी झोप झाली नव्हती. त्यांची जाण्याची तयारी सगळी चालली होती आणि चिकूसुद्धा उठली होती त्यांना बाय करायला. तर पप्पा गेल्यानंतर आम्ही दुपारनंतर आलो परत माझ्या माहेरी आणि अशी परत ही अशी सोंग काढली जात होती. तुम्हाला कशी वाटतात नक्की सांगा. तर परी पप्पा जात होते तेव्हा नव्हती. ती राहिली होती मामांच्याच गावी. तर संध्याकाळी आल्यानंतर बघा ह्या दोघींची अशी मस्ती चालू होती आणि मम्मी इथं छान काजूची भाजी करत होती आणि नंतर मी इथं भाकरी करायला घेतल्या होत्या आणि मी छान अशा म्हणजे खूप दिवसानंतर इथं भाकरी करत होते. पटपट भाकरी सगळ्या करून घेतल्या संध्याकाळच्या. मम्मी तिथं छान काजूची भाजी करणार होती आणि मी इथं बघा छान मस्त अशा भाकरी करून घेतल्या. कारण संध्याकाळी अशीच सोंगंसुद्धा येणार होती. तर त्या गडबडीत मी अशी ह्या भाकरी माझ्या सगळ्या करून झाल्या. त्यानंतर बघा मी आणि गेलो. आम्ही सगळेजण हे असे सोंगं बघण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि बघा इथं सुद्धा बघा किती गर्दी आहे. म्हणजे अशी आमच्या गावातली माणसं अशी छान हा शिमगा सण खूप मोठ्याने साजरा करतात आणि इथं बघूच शकताय तुम्ही. तुम्हाला सुद्धा कसं वाटतंय नक्की सांगा.